नमस्कार मित्रांनो, मी राकेश देशमुख. पेपर विक्रेते कोष्टी बाबा वयाच्या 84 वर्षी ते अखंडितपणे पेपर टाकण्याचं काम करतात. बाबांचा जो व्हिडिओ आहे तो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचला, देशात पोचला, विदेशात पोचला आणि त्यांचं जे कार्य आहे तो सर्वांना त्यांचं कार्य माहिती झालं. परंतु ते जे कार्य करतात त्यांच्या सौभाग्यवती आहेत ते त्यांना त्यांच्या कामाला मदत करतात. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. ती स्त्री त्या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून त्या पुरुषाला मदत करत असते. त्या पुरुषाच्या सुखदुःखात ती सहभागी असते आणि आपल्या संसाराचा गाडा पुढे नेत असते. कोष्टी बाबांचं जे कार्य हे पूर्ण महाराष्ट्राला समजलं, देशाला समजलं. परंतु त्यांच्या मागे एका स्त्रीचं अहोरात्र मेहनत आहे आणि म्हणूनच त्या स्त्रीला आपण भेटायला आलेत. माऊली, काय नाव आपलं? लता मधुकर मर्डे. माहेरचं नाव काय? माहेरचं नाव लताच. हो. कुठलं गाव माहेरचं? श्रीरामपूर. टिळकनगर म्हणून, श्रीरामपूर तालुक्यात टिळकनगर. लग्नाची तारीख तुम्हाला आठवते? हो. किती साली आपलं लग्न झालं? 31 डिसेंबर 1966. अच्छा. आता आपलं वय काय? 77 चालू आहे. बाबांचा स्वभाव कसा आहे? बाबांचा स्वभाव सांगायचा म्हटलं फारच कडक स्वभाव आहे. तापट आणि स्वभाव म्हणजे ऐकूनच घ्यायचं नाही कोणाचं, आपलं पूर्ण वाक्य द्यायचं नाही. कोणी जर काही मागायला किंवा कोणा काही बघायला आले अगोदर काम आपलं हातचं सोडून त्यांच्याकडे बघायचं. चिडचिडा स्वभाव आहे जास्त. म्हणजे त्यांनी जे केलं ते पहिलं लोकांचं काम करायचं, नंतर आपलं काम करायचं असं. वयाच्या 84 वर्षी बाबा काम करतात, कसं बघता आपण त्याच्याकडे? त्यांना आवड आहे ती कामाची. आपण जर आता मुली म्हणतात की नका करू, आम्ही पण म्हणतो नका करू, आता कमी करा, पण नाही कर. त्यांचं ते स्वभाव तसा आहे का ते म्हणतात नाही मला आवड आहे त्याची, मी आवडतं मला करायला, मी करणार. म्हणजे आवड असल्यामुळे आवड आणि लोकांचं काय वर्तमानपत्र पहिल्यापासूनच एक काम आहे ना, मग ते जोपर्यंत मला करता येईल तोपर्यंत मी करीत राहणार. एक प्रकारचं समाजकार्यच म्हणा ना. आणि हा आपला व्यवसाय जो आहे तो आपण कधीपासून करताय? मी सासरे 77 साली वारले, तेव्हापासून मी करते. हो. जसे की किरकोळ सासरे होते तेव्हा बघत होते, पण तेव्हा घरगुती होतं. सत्याने ते वारल्यानंतर मग मी दुकान चालू केलं. तिथून पुढे ते वाढवलं. ते फक्त पेपर टाकायचं काम करायचं, बाकीचं नव्हतं काही. नंतर मासिक वगैरे मी वाढवलं. मग ते पेपर स्टॉल आहे? हो, पेपर स्टॉल अगोदर बाहेर होता, नंतर मग स्टँड मध्ये घेतला. कुठे स्टॉल आहे आपला? स्टँड मध्ये. फर्स्ट स्टँड मध्ये आता आहे, पूर्वी बाहेर होता. आपली दिनचर्या काय? दिनचर्या दिनक्रम कसा आहे आपला? सकाळी 6:30ला निघायचं. मी जायच्या अगोदर यांचे पेपर पुरवण्या लावून त्यांच्यापुरते घेऊन जातात पेपर टाकायला. मी गेल्यानंतर मग बाकीचे बाहेरचे सगळ्यांचे पेपर काढणं, बांधून देणं, सगळे ती वाटप माझ्याकडे. नंतर मी गेल्यानंतर यांचं काम संपून जातं. हो. म्हणजे पूर्ण वेळ आपणच दुकानात असता? पूर्ण वेळ, सकाळी 6:30 ते संध्याकाळी 5, पूर्ण वेळ. वयाच्या 70व्या वर्षी एवढी ऊर्जा आपल्याकडे कशी काय, एवढी एनर्जी कशी काय आपल्याकडे? कशी काय, आता शेवटी आता कष्ट करायचेच आहेत. कष्ट करूनच खायचे आपल्याला सांगितलंय, तसंच चाललंय. मग ते बरं आहे एका दृष्टीने. कष्ट करत राहिलं आपला दिवसभर जातो बाहेर. कोणाचं एक नाही दोन नाही, कोणाचे चांगले काही वाईट सगळे प्रसंग बघायला मिळतात. वाईट सोडून द्यायचे, चांगले घ्यायचे. बाबांचा व्हिडिओ जो व्हायरल झाला, मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला, देशात विदेशात गेला, काय भावना आहेत आपल्या?
चांगल्या भावना आहेत त्यांच्याविषयी. फक्त घरगुतीच घरामध्ये जे आहे तसं बाहेर नाही वागत ते. बाहेर चांगले वागतात, घरात नुसती चिडचिड असते. कडक स्वभाव आहे घरात. कडक स्वभाव. बाकी काय नाही, मनात काय राहत नाही, काही नाही. पण ते कसं वाटतं माणसाला, नाही हा माणसाचा बाबा असा आहे, वर त्या नको त्याच्या पुढे जायला किंवा नाही तर बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. किती वाजता उठतात बाबा सकाळी 3:30ला. 3:30. हो. त्याच्यानंतर बाकीचा जो पेपरचा स्टॉलचा जो काही विषय तो आपल्याकडेच आहे. हो, बाकी सगळा व्यवहार वगैरे सगळं माझ्याकडेच आहे. बाकी काहीच बघत नाही ते, सर्व मीच बघते. आपली मेहनत खूप आहे त्यामागे. आहे आपण तसं नाही. आणि कसं आहे, वडलोपार्जित आहे म्हणून ते काय दुसऱ्याची गुलामी नकोय, आपलं स्वतःच आहे ना, म्हणून ते जर टिकवायचंय. सासरे होते, सासऱ्यांनी ते केलं पहिल्यापासून, मग त्यांचा वारसा आम्ही चालवतो. आपल्याला मुलं किती आहेत? 3 मुली 1 मुलगा. मुलाचं जानेवारी 23 जानेवारीला. किती वर्ष झाली आता? आता 13वा चालू आहे ना. 2 मुली पुण्याला आहेत, एक पुण्यात आहे, एक नाशिक वाटा पिंपरीला आहे. हो. आणि एक नाशिक. मुलींना जेव्हा समजलं, व्हिडिओ बघितला असेल ना मुली, हो, काय त्यांच्या काय प्रतिक्रिया उमटल्या? त्यांना फार आनंद झालाय आणि असा अभिमान वाटतो म्हणे आम्हाला काहीतरी करून दाखवलंय, सगळ्यांना पारित केला, व्हिडिओ गेलाय सगळ्यांनी. दादांनी काही त्यांचे सत्ता आभार मानले की नाही, त्यांना भेटले की नाही म्हणे ज्यांनी केला ते. म्हटलं त्यांना रस्त्यात केलं, मला सुद्धा माहित नाही. व्हिडिओ जो काढला तर मला दुसऱ्यांनी सांगितलं की तुमच्या मोबाईलवर व्हिडिओ आहे का, जे दुसऱ्यांनी मला व्हिडिओ टाकला. म्हटलं त्यांना सर्वांना फार आनंद झालाय. यांच्या बहिणींच्या सर्वांचे फोन चालू होते पाहिल्यानंतर. फोन बरेच झाले असतील ना? हो, यांच्या पहिला फोन मला यांच्या बहिणीचाच आला. त्यांच्याकडे कोणी टाकला असेल ते मला माहित नाही, पण त्यांचा फोन पहिला मला आला. पण माझ्या मोबाईलवर, म्हणजे मला माहित सुद्धा नाही की मोबाईलवर ही गोष्ट आलेली म्हणून. बाबांचा जो वडिलोपार्जित जो व्यवसाय आहे, हो, तर तुम्ही ह्या घरामध्ये आल्यानंतर तो पुन्हा कंटिन्यू चालू ठेवला, अजूनपर्यंत चाललाय. तर पुढचं काही सांगता येत नाही, किती दिवस चालतो आणि किती दिवस नाही. आता काय नातवाला काय याच्यामध्ये घालायचं नाही आपल्याला. नातू काय करतो? नातू आता डिप्लोमा झाला त्याचा, डिग्री शेवटचं वर्ष आहे. तो कुठे असतो? पुण्याला. आता घरामध्ये कोण कोण असतात? आम्ही 3 जण, आम्ही 2 जण आणि सुनबाई. हो. अनुराधा महेश मर्डे. माहेरचं नाव काय तुमचं? अनुराधा रमेश लाटणी. कुठलं माहेरचं गाव? उरळी कांचन. इथं तुम्हाला किती वर्षापूर्वी तुम्ही या घरामध्ये तुमचं आगमन झालं? आता 24 वर्ष चालू आहे. 24. पतींचं निधन कधी झालं? 2010 मध्ये. आई बाबांविषयी काय सांगाल तुम्ही? कसा बाबांचा स्वभाव कसा आहे? बाबांचं तापट आहे, पण आईंच्या मायावर समजून घेत. असं खूप कष्ट आहे, म्हणजे असं वाटतं त्यांच्याकडे की म्हणजे त्यांच्याकडे पाहून उत्साह येतो करायला, पण मग थोडं स्वभाव असला ना थोडी चिडचिड होऊन जाते. असं की त्यांच्याकडे ते एवढं वय असून किती कष्ट करतात, त्या मानाने आपण काहीच नाही. असं ना. मी सगळे जे पेपर वाटतो ना, त्या लोकांना फोन येतात बाहेरून, ती व्यक्ती कोण आहे. एक म्हणतो मला अमेरिकेहून फोन आला, दुसरं म्हणतो दुबईहून फोन आला. माझा नातू कॅनडात आहे, त्याने व्हिडिओ पाहिला. प्रत्येक जण आज परिस्थिती अशी निफाडमध्ये ज्याची ओळख नाही तो मला हात वर करून राहिला, कारण ह्या कपड्यामुळे सगळ्याची ओळख झाली. आनंदी आहात एकदम. एवढी प्रसिद्धी अगोदर मिळाली होती का? एवढी तुम्हाला प्रसिद्धी अगोदर कधीच नाही. मी सांगतो ना, मला वाटतं व्हिडिओ फेम सारखी गंमत झाली माझी. लोक मला, बरेच लोक, आम्ही दुकानात बसतो ना. आपल्याला माहितीये का, तो व्हिडिओ मिलियनच्या पुढे गेला. आणि बघा, जरी मी जो व्हिडिओ बनवला असला, मी नाम मात्र आहे, परंतु ते सर्व श्रेय आपलं आहे आणि आपल्या सौभाग्यवती पत्नीच आहे.
कारण हे सगळ्यांचं काम नाही आहे की ह्या वयामध्ये पण आपण काम करताय. म्हणून तुम्हाला एक वाक्य सांगतो मी. शरदराव पवारांचं एक वाक्य आहे, काम करण्याला वयाची मर्यादा नाही. हे मी पवार साहेबांचं प्रत्येक पेपरमध्ये वाचत असतो. त्यांचे मी आभारी आहे. लोकांनी समजायला पाहिजे गोष्टी. आज माझं 84 वय आहे, पटणार नाही. आता बाईसाहेबांनी तुम्हाला सांगितलं की 3:30ला उठतो, 4ला दुकानात असतो. कोणी आहे का या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये इतक्या सकाळी पेपर वाटणार आहे? पण काळजीपूर्वक सगळं काम करतो साहेब. आणि त्या कामामध्ये सगळे श्रेय आमच्या पत्नीला देतो. त्याचं तुम्हाला मी बोलतो, त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे, माझं क्वालिफिकेशन काय आहे. त्या मॅट्रिक आहे, मी 4थी पास आहे. परंतु एक लक्षात ठेवा, मी या नोट प्रेसमध्ये कामाला होतो. मजूर पासून तर हेड चेकर पर्यंत मला वरिष्ठांनी फार मदत केली. माझे एक वरिष्ठ अधिकारी नाना पेटकर म्हणून आहे, त्यांनी मला खूप सहाय्य केलं. त्यांना कुठलं जरी इथला फोन आला पण त्यांचा मी नंबर घेतो, पण तो नंबर अजून मला मिळाला नाही. त्यांचे मी खूप आभार मानतो. नोकरीमध्ये तुम्हाला सांगतो ना, मी कधी लेट नाही, वॉर्निंग नाही, चार्जशीट नाही, कधीच नाही. एवढे 41 वर्षात शिस्तप्रिय आहे. कुठल्या औषध कुठलं घेता का? काहीच नाही हो साहेब, कुठलं औषध नाहीये, काहीच नाही. काही नाही, काही नाही. उन्हाळा असो, पानकळा असो, हिवाळा असो, काहीच नाही. ऑफिसर म्हणून टाईप काम केलेलं आहे माझी साधी राहणी. मी आजपर्यंत सगळं जे वागलो ते खरं पद्धतीने वागलेलं आहे. कोणाचा एक आणा जर आला तर मी त्याला नेऊन द्यायला बसलो, पण असं कधीच काम केलं नाही मी. आणि एक लक्षात ठेवतो, मला सांगतो, या कामाचे सगळे श्रेय आमच्या पत्नीला देतो. कसा स्वभाव आहे त्यांचा? स्वभाव लय तापट आहे, पण लक्षात ठेवा. हा, अजिबात कोणाचं ऐकून घेणार नाही, बोलायचं नाही जास्त. माझं काम तुम्हाला माहिती आहे का, मी फक्त एवढंच काम करतो, वसुली, पेपर टाकणे, याच्या पलीकडे माझं काय काम नाही. बाकी सगळं तुमच्या सगळं त्यांचं. हिशोब ग्रह तुम्हाला बोलतो ना, ग्रह खातं त्यांचं आहे. किती वर्ष झाली संसाराला? हो, आता कायच आहे. विचार करा, 66 आज किती वर्ष झाले, आज 24 आता संपत आलेले. 58 वर्ष तुम्हाला पूर्ण झाली. कधीच काही असं नाही. 58 वर्ष तुमची पूर्ण झाली. कधीच काही नाही आमचं, भांडण नाही, तंडण नाही, काही नाही, काही नाही. किरकोळ गोष्टीला त्याला इलाज नाही असं, पण ते सोडून द्यायचं, तर ते लावून नाही धरायचं त्या गोष्टी. परंतु एक गोष्ट आहे, आज पोरगा जर हाताचे असतात तर मला ही परिस्थिती माझी झाली नसती. पण त्याला नाही इलाज आहे. पण एक कामाचा आळस कधी केला नाही. लाईट उठायचं म्हणजे त्या टायमावर बरोबर उठतो. सर्व्हिस तुम्ही किती वर्ष झाली तुमची सर्व्हिस? साहेब 41 वर्ष. ते 41 वर्ष तुम्हाला सांगतो, ते जीएमनी माझी पाठ सापडली. 41 वर्ष झाली. पण मी खरंच सांगतो, मी सर्व्हिस सुटली माझी, इतकी मला आनंद झालेला आहे का या सर्व्हिसमध्ये मला काहीच झालेलं नाही. फार सुखरूपमध्ये घरी आलो नाही. तुम्ही सांगा, मला 41 वर्ष सर्व्हिस झाली असं वाटत नाही साहेब. माझा हा धंदा असल्यामुळे सर्व्हिस मला विसरलो मी. सर्व्हिस माझी 8 घंटे, मी आज 10 घंटे ड्युटी करतो. कामामध्ये तुम्ही व्यस्त आहात. अगदी, म्हणजे व्यस्त असल्यानंतर बाकी इतर काही आपल्याला सुचत नाही. मी कधीही कामाचा कंटाळा केला नाही. बाबा, पूर्वीचं राजकारण आणि सध्याचं राजकारण ह्याच्याकडे तुम्ही कसं बघताय? साहेब, सगळं गोंधळ आहे, काही खरं नाही. हे राजकारण काही चांगलं नाही. नाही, मला नाही पटत. काय चाललंय काय हे समजत नाही मला. या राजकारणाविषयावर न बोललेलं चांगलं आहे.
तुमच्या वडिलांविषयी तुम्ही काय सांगाल? हो, काय सांगायचं आमच्या वडिलांचं तुम्हाला. हे स्वातंत्र्य सैनिक होते. तुम्हाला सांगतो ते 6 महिने जेलमध्ये होते. तर ह्या ब्रिटिशांनी तुम्हाला सांगतो ज्या वेळेला गाडीत बसायचं होतं, माझी आई दुधाचा ग्लास घेऊन गेली होती, तर या सरकारच्या यांनी असं उधळून दिला तो ग्लास. येऊन दिला. बरं, इतके वाईट होते ब्रिटिश, काय सांगायचं तुम्हाला. आज बघा, आणि आमचे बाप म्हणजे हे शास्त्री दुसरे, यांना त्यांचं नाव काशीनाथ आहे, पण त्यांना बापू नावाने ओळखीचं. बापू कोष्टी नावानेच प्रसिद्ध आहे, त्याच्यामुळे काशीनाथ म्हणून कोणीच नाही, मला मर्डे म्हणून कोणीच नाही, मला कोष्टी म्हणून ओळखीचं. आमच्या बापाने आमच्या आईला सांगून ठेवलं होतं, मी जर मेलो तुला अर्धी भाकर ठेवून चाललो. आज हे मी बोलतो माझ्या बायकोला, मी जर गेलो तुला अर्धी भाकर ठेवली. स्वातंत्र्य सैनिकाने मला पुष्कळ देत होतं, लोक होते ना ते. अरे हो. मला शेती मिळत होती, सगळं होतं, पण मी काहीच घेतलं नाही. मला नको, मला हे काम करायची काय आवश्यकता आहे. मला दिल्ली गव्हर्नमेंटने पेन्शन भरपूर आहे माझ्याजवळ. मला एसटी मध्ये जायचं, तुम्हाला बोलतो. मी ट्रेनिंगला गेलतो धुळ्याला. 15 दिवस मी गाडीवर होतो. मी फक्त अभ्यास, वाहतुकीचे नियम अभ्यास केला मी. एक दिवस मी धुळा स्टेशनवर बसलो, माझा लहान भाऊ सुधाकर आला कॉल घेऊन, तुला प्रेसचा कॉल आला म्हणे. ठीक आहे चल म्हटलं. तुम्हाला सांगतो आता इंटरव्ह्यू काय करायचं काय, आपण तर 34th पास. त्या सेक्रेटरीकडे गेलो मी, म्हटलं साहेब असं असं आहे. मला तुला 34चा पाडा येतो का. आता काय बोलावं सांगा तुम्ही. परंतु एक गोष्ट, एक मला लोकसत्ताचं एक पान सापडलं होतं, त्याच्यावर लोकसत्ताच्या 2 लाखाच्या संख्या होत्या. तो सांगतो 6 अंकी संख्या म्हणजे लाखाची. त्या 2 संख्या मी इतकं मस्त सांगितलं साहेब, मी हसत बाहेर निघालो. त्या साहेबांनी लाल शेरा मारला, सिलेक्ट. ओके. 1 महिन्यामध्ये मला ऑर्डर आली. त्याच्यानंतर दुसरा कॉल मला गांधीनगरचा बी होता. म्हटलं आता इकडे जॉईन व्हायचं, तिकडे कशाला जायचं. विचार करा, मी आज 350 पेपर टाकतो, साधी गोष्ट नाहीये. नाही ना, साधी नाहीच. आहे का कोणी माझ्या इतक्या वयात पेपर वाटणारा. भारतात काय, महाराष्ट्रात काय, आपल्या नाटकात काय, कोणीच नाहीये. काय सांगायचं तुम्हाला. मी देवाचे वसन विकले, पावबटर विकले, भाजीपाला विकला, आणि दूध व्हायला दूध मी सोलवून आणायचो. रुपयाने आणायचं, 100 रुपयाने विकायचं शहराने. बरं, फार कष्ट केले, मेहनत केली. अतिशय कष्ट केले साहेब, तुम्ही काही म्हणा. तुम्हाला मी सांगितलं, आपल्या नशिबात जर पहिल्यापासून कष्ट दिले तर शेवटपर्यंत कष्टच करत राहायचं. म्हणून तुम्हाला मी आता बोललो का शरदराव पवार साहेब जे बोलले ते काही वाईट नाही बोलले. वयाला कामाला मर्यादा नाहीये, मी त्यांचे आभार मानतो. जर त्यांनी कधी यदाचित मला जरी कुठे बोलवलं तर मी जरूर त्यांना भेटायला जाईल, हे लक्षात ठेवा. मी त्यांचे अगदी पेपरमध्ये एकूण एक बातमी त्यांची वाचित असतो. पहिला पगार किती होता? हो साहेब, 23/8/61 मी कामाला लागलो. 8 दिवसाचा पगार मला 35 रुपये मिळाला. त्यावेळेस पैशाला किंमत होती. प्रेस मध्ये 7 पैसे वडा, 7 पैशाच्या 4 आणि जेवण. अहो 2 रुपये घेऊन जायचो मी नाशिकला, तर 4 आणि परत आणायचो. नाशिक रोडला मी 2 खोलीचं भाडं किती दिलं माहितीये का? 18 रुपये. आम्ही 4 जण राहायचो.
4-4, 5-5 रुपये यायचे. आज शेवटचा पगार माझा 20,000 होता शेवटचा. आणि आज पेन्शन घेतो मी 32,000. कष्टाचं फळ आहे. तुम्ही हे जे अपार कष्ट करताना अजूनही कष्ट करत आहात. सांगा तुम्ही, मला काम करण्याची काय आवश्यकता आहे का? पण नाही, काम केलं. काम सोडणार नाही. खरं आहे. बरे लोकांनी किती कामं सोडले, पण मी सोडणार नाही. रोज 20 किलोमीटर सायकल आहे. करत आहात ही प्रेरणा देणारी गोष्ट आहे सर्वांना, नवतरुणांना, युवकांना, की वयाच्या 84व्या वर्षी आपण हे कार्य करत आहात. आणि मित्रांनो बघा, बाबांचं वय 84, त्यांच्या पत्नीचं वय 77. जवळजवळ त्यांच्या विवाहाला 58 वर्ष पूर्ण झाली. आणि अशा परिस्थितीत ते एकमेकाला साथ देतात आणि त्यांचा जो वडिलोपार्जित जो व्यवसाय आहे तो त्यांनी पुन्हा सुरू ठेवलेला आहे, खंडित केलेला नाही. आणि ही सर्व जी घडामोडी, सर्व ज्या घटना आहेत, ह्या तुमच्या आमच्यासाठी प्रेरणा देणाऱ्या आहेत. बाबांचं जे कार्य आहे आपण सर्वांनी व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलं असेल, परंतु त्यांच्या कार्यामागे या शक्तीचा हात आहे. अर्थात त्यांची भाग्यवती आहेत, त्यांचा त्या ठिकाणी हात आहे. आणि म्हणूनच आज मी या घरामध्ये आलो, खास करून त्यांना भेटायला आलो. आपणास नमस्कार करतो. तुमच्या कार्याला सलाम करतो, नमन करतो.